तर हे बघा आता आम्ही चाललो इकडे नदीवर. इथे आता मॅगी बनवायला सगळी पोरं आल्यात वाडीतली. इथे आम्ही जमा झालो सगळे. बघा हे इथे बाळा आहे, रुद्र आहे, अमोघ, स्वरूप, हा आकाश आहे, यश, ओमकार आणि तिकडे रोहन पुढे. चला आता आपण चाललो इथे. तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो कुठे कसं जातात त्या जंगलातून तिथे नदीवर. कसं कसं जायला लागतं एवढ्या नदीवर पूर्ण तुम्हाला दाखवतो रस्ता. हे बघा अर्धी पोरं पाठ नाही. बघा खाली जाऊन आपल्याला मॅगी करायची आहे, त्यासाठी सगळे पोरं ते जमा झाले आहेत. आज स्पेशल म्हणजे मॅगी पार्टी असणार आहे. हे बघा किती जंगल आहे ते आजूबाजूला. बघा बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये तिकडे खाली व्हाळ आहे. व्हाळ म्हणजे तिथे नदी पण बोलतात, व्हाळ पण म्हणतात. आमच्या इथे पर्या पण म्हणतात, काही काही ठिकाणी व्हाळ म्हणतात. आम्ही इथे आलोय. थांबा तुम्हाला आता खाली गेल्यावर पूर्ण दाखवतो. आधी उतरतो पूर्ण. हे बघा मित्रांनो, आम्ही आता आलोय खाली. म्हणजे अजून थोडंसं चढायचं, खाली उतरायचं आहे. हा बघा व्हाळ, ते बघा पाणी. अजून उतरतच आहेत. आम्हाला जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही चालतोय, ते खाली उतरतोय. बायला इकडनं चालव होणार का? तर हे बघा आता आम्ही खाली आलो इथे व्हाळात. इथे व्हाळात म्हणजेच आमच्या भाषेत पर्यात आलो आहे. हे साईड लाकडं जमवत आहेत. हा रोहन सौंदरकर हे इथे लाकडं जमवत आहेत. हे बघा इथे चूलबिल मांडले. आमचे सर्वात कष्टकरी मुलगा म्हणजे हा बघा अमोघ सौंदरकर, बाळा आणि ओमकार. बाळा म्हणजे गौरांश सौंदरकर. हे बघा इथे चूल मांडले खाली. हा आमचा व्हाळ पूर्ण. थांबा तुला मी स्पष्ट दाखवतो तुम्हाला. हा बघा आता एवढं पाणी आलं ना. थोडं परवा दिवशी पाऊस पडला त्यामुळे थोडं पाणी ते आलंय थोडंसं, त्यामुळे थोडं पाणी दिसतंय इथे. त्याच्यावर वाहतंय पाणी, इथून वाहतं पाणी आहे, पियासारखं पाणी आहे. मॅगी वाले मॅगी ही बघा सगळी पोरं असं हे खुश आहेत. हा बघा स्वरूप इथे मॅगी गळ्यात बिळ्यात घालून फिरतोय. बघा मॅगी बनवणार म्हणून सगळे पोरं खुश आहेत. वावच्या पाण्यात दूर आहे. कशी आहे दे रांडे त्याचं तोंड लावलं त्याला. रांडेचं पडशी आकाश. हे बघा आता इथे मॅगी बिगी फोडायचं काम चालू आहे. हे बघा मॅगी फोडायला घेतल्या. आता फोडा पटापट.
टाइमपास काय करतात? फोडा फोडा. हे घे साईड कर. किती मॅगी आहेत रे? किती पाकिट आणल्यात मॅगीची? 30 पाकिट आणल्यात आणि जवळजवळ 4-5 शेजवान चटणी आहे. शेजवान चटणीचं पाकिट आहे. आणि आमची पोरं एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 पोरं आहेत खायला. हे बघा फोडताय तिथे. इथे चुलीवर ठेवलंय पातेलं, पण अजून चूल काय पेटवलेली नाही. हे बघा फक्त पातेलं ठेवलंय. हे बघा, अरे बघा इथे चूल पेटवायचं काम चालू आहे आता. हा इथे ओमकार इथे मसाले सगळे फोडतोय. एक एक करून इथे मॅगी पण फोडून झाली आहे सगळे. आता हे सगळे म्हणजे इथे चूल पेटवायला 1 2 3 4 5 6 जण आहेत. हे बघा 6 जण एक चूल पेटवत आहेत. म्हणजे चूल पेटवायला किती मेहनत लागते बघा. तुम्हाला आता कसं सांगू चूल पेटवायला किती. एक तर इथे वल्ल पातेर आहे. जवळजवळ अर्धा तास इथे चूल पेटवतात इथे. जवळजवळ अर्धा तास इथे चूल पेटवतात 6 जण मिळून. आमचं तेवढं तोपर्यंत इथे मॅगी फोडून झाली, मसाला फोडून झाला सगळे, तरी अजून चूलच पेटवतात बघा. हा इथे बिनकामात बघा वरती बसलाय. काय कामाचाच नाही. मजनू आयटम लवर तो बघा वरती बसलाय. त्याचा पप्पा आलाय यंदा म्हणजे आजच आलाय इथे मुंबईतून गावी. हा बघा तुम्ही एकदम झूम करून बघू शकता. हे बघा हा म्हणजे त्याला काम म्हणजे नकोच. इथे त्याची आयटम असती ना तर बरोबर इथे आला असता, पण आता ते आहे ना. आणि आमची काम करणारी पोरं बघा, सिंगल पोरं ते काम करतात. तो एक एवढा म्हणजे सर्वात आमच्यात काम करणार तो बघा लाकडं शोधतोय. तो बघा काय नाही लाकडे शोधत आहे, आयटमच्या नावाने दगडी फोडतोय. तो बघा म्हणजे आमच्या 9 जणांमध्ये सर्वात काम करणारा पोरगा म्हणजे अमोक सौंदरकर. 4 विद्यार्थी पण मग समजायचे ना. मग थोबाड दाखव अमोक, थोबाड दाखव. हा मग आता तोंड दाखवच्या लायकीचं. हा हे बघा आता कम्प्लिटली इथे चूल पेटली आहे. सगळे आता इथे बसून आहेत. चूल म्हणजे काम झालंय म्हणून सगळे इथे आरामात बसून आहेत. हे बघा म्हणजे जी ही मजा असते ना, सगळे पोरं मिळून इथे पार्टी करण्याची, मॅगी पार्टी करण्याची, ती मजा वेगळीच असते. हे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जे घरगुती मॅगी करतात ती मजा वेगळी. आणि ते पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात इथे व्हाळात येऊन पोरांसोबत पार्टी करण्याची जी मजा असते ना ती मजाच वेगळी असते. म्हणजे ती आपण पैशात मोजू नाही शकणार एवढी मजा, म्हणजे ती वेगळी असते. हा स्वरूप म्हणतो की घरी करतो मॅगी, ती जी मजाच नाही येत. म्हणजे बघा किती म्हणजे पोरांमध्ये मॅगी करून खाण्यामध्ये जी मजा असते ना ती तुम्ही कुठे घेऊ नाही शकता. हे बघा मित्रांनो इथे आता सगळे मॅगी टाकले आतमध्ये. हे बघा टाकतायत आतमध्ये मॅगी टाकतायत ते पाण्यामध्ये. काम चालू आहे मॅगीचं. बरोबर झालं रे पाणी. नाही मेल्या मरत प्लास्टिक टाकून. नाही जरा ह्या अरे डिश दे रुद्र. पाणी जास्त इथे मॅगी शिजते आता. म्हणजे एवढ्या मेहनतीने मॅगी ते चुलीवर ठेवले, टोप चुलीवर ठेवला आहे एवढ्या मेहनतीने. काय नाही बरोबर आहे.
नको ते हे होत पिरे हे पिळगा नको प्लॅस्टिक आहे अरे खाऊ पाणी आहे सगळं हो काय नाही गाळून खावा ना गाळून खावा ना तुम्ही इतके उकडे हो बाहेर आले जाम घाबरतोस मेले चायच्या कपात कपात चाय पित असता चालता त्याच्यात पण हेच असतं काय नसतं कागदाच्या कपात चाय पित असती कागद काय वितळत ना पाणी आहे कागद चालता रे मी असंच पण घालतो पुट्ट असतं कागद झाडापासून बनवतं प्लॅस्टिक पासून बनवतं ह्याच्यात काय या? तिकाठा हो सगळ्यात हे बघा आता सगळं काम चाल इथे टाकतोय बघा टाक 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 हे बघा आता टाकतोय इथे आहे ते अमुक सौंदरकर आणि रोहन सौंदरकर आम्ही सगळे आणि आम्ही आता रांधती आम्ही तर आणतो हे बघा आमच्यात बसत नाही. मग हे बघून आतापासूनच तोंडाला पाणी सुटलंय तिखट द्या ते. तिखट पेटलं थांब गौराज वाला टाकतं रांडेच्या त्याची गट्टे झाली हे टाकू आहे तिखट ओंकार धूर करू नको ते मग गुड गट्टे गट्टे झाले ठीक आहे तुझ्या बाजूला पुढे कर लाकडा पुढे कर रे आकाश लाकडा पुढे कर तिची बारीक बारीक खाण ना सुरू हा बरोबर झाली या पण पाणी जास्त झालं रोहन तिखटला रे इकडे तिखट ते सगळं काढ काठी आयला आतमध्ये कोणी टाकलं हा पाणी काढ नको ही पाणी चव असतं थांब रे पण जाम उशीर लागा शिजात न वळायची जास्त बिलबिली तो मी तर आधीच काढू बघा सगळ्यात त्यातनं हो नाही केलेली होतो माशांका मसाला निघा सगळं त्यातलं कोंडी गणपतीचे ठीक आहे मॅगी हे मॅगी पण टाकला ठेव पाणी पिते सुरू पिया खाई गेलो रांडे त्याच्यावर चांगला लागला मीठ टाकू बघा पूर्ण सगळे मसाले बिसाले टाकले तिथे हा बरोबर आता पाणी एवढा बरोबर अजून हे काय बघा. पाणी बघा मॅगी बघा एक नंबर मॅगी झाला कलर बिलर बघा मॅगीचा मीठ टाकायचं बाकी आहे अजून थोडा. मीठ टाकतोय आता हा बघा हातात मीठ घेऊन पण चवीनुसार टाका मग हा. हे टाकशील चव ते खा खार झाला अळणी झाली तरी चाला पण खार होऊ नको हा. खार नको बाबा करू होय मी खाणार पण नाही होय मग जास्त हे करू नको वाट लागत नाही ते सगळे आलू हे पण नाही थोडे अजून टाका थोडे अजून मटणाक हो येतं कसं इलो ही बघा मित्रांनो कशी उखळी आले ती चिकन चिकन गावरान चिकन दोन टाकलं तू एक चिकन मस्त उखळी आले बघा पाण्याला शेवट टाकेल काय कलर आला झाल्यानंतर त्याच्या वर टाकूया तो बघा बेडूक बघा रानटी बेडूक बघा रानटी बेडूक हे बघा रानटी बेडूक हे बघा मित्रांनो आता मॅगी तयार झाली आहे हे बघा ये रे हा आता सगळे खायची तयारी करते बघा अमुक एवढे पाण्या बिण्या काढायला चाललाय नाही आपल्याकडे हा बघा अमुक डिशा आहेत पण ते उतरवायला ते चुलीवरसून ते गरम असणार ना टोप असं आहे का टी शर्ट आहे आपल्याकडे त्यामुळे ते ना राहू दे हवं माका हे बघा त्यामुळे ते पानं काढायला गेलाय तो नाही एवढ्या फाटणार ना तेव्हा मॅगी उतरल्या त्या चुलीवरून आता इथे सगळ्यांना वाटतायत मॅगी बघा ही सीझन चटणी टाकल्यावरती म्हणजे चव यायला थोडीशी जास्त तिखट व्हायला तिखट व्हायला जरा चव त्याला आधी चालू हे बघा आपला गौरांश आणि रोहन हे वाटतायत आता मॅगी
हा स्वरूप पण आहे, हात लावायला त्यांना थोडासा हातभार लावायला. एवढ्या वेळ बसून होते ना आता. खादीच्या पाण्यात आंघोळ केली. चॉपस्टिक बनवूया. चॉपस्टिक मला भेटली चॉपस्टिक, मला भेटली आणि एकदम रिअलिस्टिक आणि तर एकदम वाटप चालू आहे आगा बघा, पण आहे ना वाटतं. आकाशी. हे बघा. आता जरा वाटूया, नंतर तुम्हाला परत दाखवतो वाटून झाल्यानंतर. चाटून दाखव. हे बघा आता वाढून झालंय, म्हणजे ते एका प्लेटला सगळ्यांना वाढलंय ते मॅगी. तर हे बघा चाललंय सगळे आपापल्या जाग्यावर. मोठा का शूट. हे बघा बघा, एक तिकडे बसलाय, हा बघा एक वरती. हे बघा दोन प्लेटा बरोबर हे बघा, ते ही मॅगी आपली केलेली मगाशी. बघा मॅगी. हा मेला चमचो आणलेलो. चमचो आणून गेलो होतो वाटतं नंतर तो बाहेर देतो. आपल्यासारखी चॉपस्टिकची मजा नाही घेऊ शकत. अरे खाली सांडता टॉपिकची मजा येते मी आता. बघ ही सपली हे बघा कुठे कुठे बसलेत बघा. दिशा सपलो